सखी सावली काव्यांजली. काय झालं सांगा ना. माझ्याकडनं बोला ना काय झालंय. चूक झाली. चूक? हो, तिची चूक. तुमच्या ऑफिस मधल्या कामामध्ये काही चूक झालीये का तुमच्याकडून? ऑफिस मध्येच चूक झाली. अहो मग त्याचं एवढं टेन्शन का घेताय तुम्ही? जी मोठी जाऊ शकते. हे बघा, मला नाही वाटत असं काही होईल. तुम्ही इतक्या वर्षापासून मेहनतीने तिथे काम करताय. माणसाकडून एखादी चूक होते ना. तुम्ही नका काळजी करू, सगळं काही नीट होईल. आणि तरीही त्यातून काही वाईट झालंच तर मी आहे तुमच्या बरोबर. आपण दोघं मिळून यातून मार्ग काढू. थँक्यू. आता तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नका. सगळं काही नीट. मी तुम्हाला वचन देते, काहीही झालं तरी मी नेहमी तुमच्या बरोबर. आता रात्र खूप झालीये, झोपायला चला. काय करावं काय करावं. आशू, काय झालं? प्रमिलाने ना आई तर खोलीत दिली आपल्या हातात. आता फक्त योग्य ठिकाणी आग लावायची म्हणजे आपलं काम सोपं. पण त्याकरता काय करता येईल? आशू, प्रीतमला फोन कर. अगं सांगते तेवढं कर ना. आणि त्याला सांग अंजलीचं लग्न ठरलंय म्हणजे तो सुद्धा तिला टाळायला लागेल. कर कर फोन कर. हॅलो प्रीतम, अश्विनी बोलते. हा बोला ना. कसे आहात? तुमचा कालचा शो बघितला, सॉलिड होता. थँक्यू सो मच. हा, बाय द वे तुम्हाला कळलं का? हा, काव्याताईने अंजलीसाठी मुलगा बघितलाय. आता लवकरच तिचं लग्न होणार आहे. हॅलो प्रीतम, नमस्कार. मी अश्विनीची आई बोलते. अहो काय झालं माहितीये का, मीच म्हंटल आशूला की तुम्हालाही कळवावं अंजलीचं लग्न ठरलंय ते. हा मग काय प्रीतम, तुम्ही कधी करताय लग्न? मला काकू लग्न नाही करायचंय खरं तर. अहो त्याचं काय माहितीये का, माझ्या बघण्यात एक सुंदर मुलगी आहे आणि हुशार आहे आणि महत्वाचं म्हणजे संस्कारी आहे. काकू हे बघा, तुम्ही असं नका करू. मला खरंच. बरोबर आहे तुमचं, पण मी म्हणते म्हणून एकदा बघून घ्या ना. ऐका ना, मला एक कामाचा अर्जंट फोन येतोय. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. ओके, सॉरी, बाय बाय. बाई ठेवला काय? दिल्ली वेळ. चली, या लग्नाची तयारी सुरू झालीच तर. एका अर्थी बरं झालं म्हणा, तुझ्यापासून डिस्टन्स मेंटेन करण्याचं ठरवलं. आपलं नातं, आपली मैत्री खूप प्युअर आहे. पण
पण लोक ते नाही समजू शकत. मला नकोय अंजली की माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम व्हावा. तुझं सगळं चांगलं झालं पाहिजे अंजली, तुला सगळं मिळेल. पण काव्या वहिनीने फारच लवकर तुझं लग्न डिसाईड करून टाकलं आणि मी एका अर्थी बरंच झालं म्हणा, कारण तू डिझर्व करतेस. चांगला नवरा मिळायलाच हवा. And I tell you, अंजली, तू ज्याची बायको बनशील तो जगातला सगळ्यात लकी माणूस असतो. ताई, मधुरा, मधुरा, अगं किती वाट बघत होती तुझी. ये बस. मधुरा मावशी, कशा आहात? मस्त आहे मी. तब्येत बरी आहे ना आता? एकदम छान. मधुरा, अगं किती वाट बघायची तुझी. तू इथे नव्हतीस तेव्हा इथली परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. म्हणजे काय झालं? अगं अंजली आणि प्रीतमचं लग्न आपण पुढाकार घेऊन ठरवलं होतं ना, पण तिची बहीणच नाही म्हणते आता. काय? काव्या, का ग असं का? मावशी, प्रीतम अजून निकिताच्या धक्क्यातूनच सावरला नाहीये आणि लाडूबद्दल त्याच्या मनात फक्त मैत्री आहे, त्यांच्यात प्रेम नाहीये. अगं तुझ्यापाशी तसं बोलला असेल तो, पण मी समजावीन त्याला. माझा प्रीतम काही माझ्या शब्दाबाहेर नाहीये. ठीक आहे मावशी, असेल तसं, पण त्याच्या मनात लाडू नाहीये हे नक्की आहे. अगं त्याला तसं वाटतंय, पण आपल्याला सगळ्यांना दिसतंय ना, प्रीतम आणि अंजली एकमेकांसाठीच बनलेले आहेत. एकदा का लग्न झालं ना की दोघंही एकमेकांबरोबर छान संसार करतील सुखाचा. अंजली, तू इथे? मला यावं लागलं. तुझं नक्की काय चाललंय प्रीतम? आजही तू माझ्या एकाही मेसेजवर रिप्लाय केला नाहीयेस. सकाळी मी फोन केला तर तू तो उचललाही नाहीस. काय झालंय नक्की तुला? तू मला का टाळतोयस? टाळतोय नाही ग, असं काही नाहीये. असंच आहे. तुला आज ओळखते का मी? हे बघ, तुला कुठल्या गोष्टीचा राग आला असेल, माझं काही चुकलं असेल ना तर मला सांग. तुझं काहीच चुकलं नाहीये. आपल्या मैत्रीचं गणित चुकू नये म्हणून मी काळजी घेतली. बोल ना प्रीतम. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही एवढा चांगला मित्र नाहीये माझा. तू असं वागतोस ना तर हर्ट होतं मला. मावशी, मलाही असंच वाटलं, म्हणून तर मी त्याच्याशी बोलले. पण त्याच्याशी बोलल्यावर त्याला मधुरा, हल्ली लहानांना मोठ्यांपेक्षा जास्त समजतंय सगळ्याच गोष्टींबद्दल. त्यातून तिची बहीण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त आहे. शिकलेली, हुशार, तिला संकटातून वाचवते. तिचं भलं कशात आहे? तिला जास्त समजतं आपल्यापेक्षा.
आपण कुठे जग बघितलंय ग? आपल्याला काहीच समज नाहीये. सगळी अक्कल देवानी हिलाच दिली. आई आई असं नका म्हणू प्लीज. अगं मग काय बोलू? आधी जिराची फोडणी करू का मोहरीची फोडणी करू असं विचारायचीस, पण आता बहिणीचं स्थळ चमवायला चाललीयस, तेही परस्पर. ताई काव्या, अगं तुझा ताईवर विश्वास नाहीये का? तुझ्या लाडूचं भलं व्हावं असं तिलाही वाटतंय ना. आणि हे बघ, प्रीतम तयार होईल लग्नाला. एकदा का लग्न झालं ना की तोही अंजलीच्या प्रेमात पडेल, बघच तू. मी खात्री देते. हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोल, पण प्लीज असं वागू नकोस. नाही ग अंजली, मी 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 म्हंटल ना तुला, असं असं काही नाहीये. मी बिझी आहे. हे बघ ना, लॅपटॉप मी काम करत होतो, असं काही नाहीये. अंजली, काव्या वहिनींनी तुझ्यासाठी स्थळ बघितलंय. आपण कमीत कमी भेटायला हवं. आपल्या दोघांच्या दृष्टीने तेच चांगलं आहे. माफ करा मावशी, पण मला अजिबात तसं वाटत नाही. तुम्ही वयाने मानाने मोठे आहात. मला कल्पना आहे, मी लहान तोंडी मोठा घासते, पण हे लग्न होणार नाही. सॉरी मावशी. बघ, माझ्याकडे नीट बघतही नाहीयेस, माझ्याशी बोलतही नाहीयेस. बोल ना प्रीतम. अगं अंजली, मी साफ विसरलो, माझी आज एक ऑनलाईन मीटिंग आहे. मला आता लगेच कनेक्ट करावं लागेल. एक काम करूया ना, आपण नंतर आरामात बोलू. ओके, पण बोलू नंतर, डोंट वरी. तुम्हाला माझा राग येतोय हे कळतंय मला, पण मी हे सगळं प्रीतम आणि लाडूच्या भल्यासाठीच करतेय ना. प्रीतमच्या मनात नसताना सुद्धा जर त्या दोघांचं लग्न लावून दिलं तर त्यांना एकमेकांबरोबर आयुष्य काढणं खूप कठीण होऊन बसेल आहे. पण मी हे सगळं का करतेय? त्या दोघांच्या लग्नाला विरोध का करतेय ते तुम्हाला लवकरच कळेल. बंटी कशाला कॉल करतोय मला? आता काय आहे तुझं? ए, आवाज खाली. आपल्याशी वरच्या पट्टीत नाही बोलायचं. मग सारखा सारखा फोन करून इरिटेट कशाला करतोय? एकदा सांगितलं ना, मी पैसे देणार नाही.
नाही देणार? हं? नाही देणार? मग मी लोणावळ्याला आलो ना तसं तुझ्या ऑफिसला येतो आणि तुझ्या डिअर विशूला तू काय काय कांड केले सगळे सांगतो. त्या दिवशी हातापाया पडत होती म्हणून तुला सोडून दिलं, पण आता नाही. ऐक नाही, असं काही करू नकोस प्लीज. मग माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत अरे, आणि मी जर तुला पैसे दिलेत तर तू पुन्हा मागणार नाही याची काय गॅरंटी? फायनल सेटलमेंट करणार असेल तर बोल. मॅडम, अशा डील आपण फोनवर नाही करत. ऍड्रेस पाठवतो, डायरेक्ट भेटायला यायचं. माणूस दिवसेंदिवस डोक्यात जायला लागलाय. काय करू याचं? ए सुजित, काय चाललंय? दुकानाच्या पेपर्सवर त्या पोरीच्या, त्या अंजलीच्या सह्या घ्यायला सांगितल्या होत्या तुला. तू तिच्याशी लग्नाची तयारी सुरू केलीस? काय भानगड काय? अहो शेठ, या लांडग्याला शिकार जमली नाही म्हणून आता गवत खायला लागला. काही गवत खायला निघालो नाहीये मी. त्या पोरीची सही हवी तेव्हा घेऊ शकतो मी, पण आता तिची सही घेणं जरा धोक्यात. कसला दोघं? मी ते खोटे पेपर्स आणि प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तिच्या दुकानावर गेलो होतो तिची सही घ्यायला, पण नेमकं तेव्हा तिचा तो मित्र प्रीतम मध्ये तडमडला. अंजली, हाय, कशी आहेस? अरे तू पण आहेस होय? ब्लड डोनेशनचं कॅम्प ठेवलंय आणि ते माझं नाव नोंदवत होते, तर मी त्या फॉर्मवरच सही करत होते. पण मला सांग, ब्लड डोनेट करण्यासाठी नाव नोंदवायची काय गरज आहे? ज्या दिवशी डोनेट करायचं त्या दिवशी जायचं आणि करायचं. आता त्याला माझ्यावरती डाऊट आलाय, त्यामुळे काहीतरी उलटी पट्टी पडवली असणार त्याने तिला. आता जर मी खोटे पेपर्स आणि त्याच्या खाली जर प्रॉपर्टीचे पेपर्स घालून गेलो ना तिकडे, आणि चुकून तिने जर ते पेपर्स वाचले तर आपण सगळे लटकू. हे सगळं बरोबर आहे, पण म्हणून हा दूसरा डाउट खेल. ये सीधी उंगली से नहीं निकल रहा, इसलिए उंगली को मुझे टेढ़ा करना पड़ा. ठीक आहे. हे बघ सुजित, तू उंगली टेढ़ी कर नाही तर सरळ कर. आपलं काम झाल्याशी मत. पेपरवर सह्या झाल्या पाहिजे. होणार. तुमचं काम 100% होणार. त्या अंजलीच्या सह्या घेतल्याशिवाय सुजित गप्पच नाही बसणार. बंटीने पब्लिक प्लेस मध्ये कशाला भेटायला बोलवलंय? उगाच कोणी ओळखलं तर? कोणी ओळखणार तरी नाही. बघ, चालत चालत आपण पोहोचलो सुद्धा तुझ्या क्लास पर्यंत, पण रिक्षा काय मिळाली नाही. तुला पण चालावं लागलं नाही का? उलट बरं झालं ना की आपण लवकर निघालो, नाहीतर ऑटो साठी उभं राहून खूप वेळ गेला असता आणि क्लाससाठी लेट झालो असतो. राईट. दचकले ना मी. तू सांगितलेल्या ठिकाणी आले मी. बोल, काय फायनल सेटलमेंट करायची आहे? आज एकदम डायरेक्ट मुद्द्यावर आलात. अहो आधीच बोलायचं ना, इतका टाइमपास कशाला करायचा? हे माइंड युअर लँग्वेज. टाइमपास मी नव्हते करत, तुला हाव सुटलीये. आयुष्यात कधी पैसे मिळाले नाही असं वागतोयस. आणि आयुष्यात आपल्याच माणसांवर गेम करणारी माणसं पण कधीतरी भेटतात मॅडम. अहो मॅडम, हा आपला धंदा आहे. आणि मॅडम, तुमच्या सांगण्यावरून आपण रिस्क उचलली. त्या पोरीला शाळेजवळून उचललं, पोलिसांशी पंगा घेतला. जर अडकलो असतो ना तर 12च्या भावात गेलो असतो. त्याचेच पैसे माग.
पोलिसांच्या तावडीत तुम्ही सापडणार नाही याची गॅरंटी दिली होती ना मी. गॅरंटी दिली होती? असं बॉन्ड पेपरवरती लिहून दिलं नव्हतं मॅडम. आणि हेच प्लॅनिंग आम्ही केलं असतं ना किडनॅपचं, तर त्या पोरीच्या बापानं विश्वजितनं 50 लाखही दिले असते. तेव्हा आपण सांगतो ना तेवढे पैसे टाकायचे. हा, ठीक आहे, चल कटकट करू नको. बोल, काय फायनल अमाऊंट आहे तुझी, बोल. 2 लाख रुपये. हा ठीक आहे. ते संपले की पुन्हा मागे. काय माझ्याकडे पैशांची खाण नाहीये हे बघ, आणि माझ्याकडे ना एवढे पैसे नाहीयेत. त्यातले काहीतरी देईन, त्याच्यामध्ये सेटल हो आणि पुन्हा तोंड दाखवू नको, कळलं? मी सांगतो तेवढे पैसे द्यावेच लागतात. नाही जमणार. नाही जमणार? नाही. डॅडू प्लीज वाचवा मला. प्राचू, काय झालं? तू तू अशी घाबरलीस का? काय झालं प्राचू? आई, हेच आहेत ते किडनॅपर्स ज्यांनी मला किडनॅप केलं होतं. काय बोलतेस तू प्राचू? हीच ती माणसं होती? तू नीट बघ आणि सांग मला. हो आई, मी ना कधीच विसरू नाही शकत. पकड आणि तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. मी आलेच. काय रे, माझ्या मुलीला किडनॅप करणारे तुम्हीच ना? काव्य आणि इथे मेले आता मी. काय विचारते मी? लाज नाही वाटत तुम्हाला असं करताना? एवढीशी पोर आहे ती, तिला छळलात तुम्ही, त्रास दिलात. थांबा, चांगला धडा शिकवते तुम्हाला मी. तू काय आम्हाला धडा शिकवणार? काव्याचं डोकं फिरलंय, इथून सटकलेलं बरं. तू कुठे पळतेस? हा, ही तुमच्या गँग मधली मेंबर दिसते. हो, ही आमच्या गँगची मेंबर आहे. आणि तुझ्या पोरीला आम्हीच किडनॅप केलं होतं. मला मारतेस काय? थांब, तुला मी माझी पावर दाखवतो. काय ताकद दाखवणार? काय करतोय? तिने पोलिसांना सांगितलं असेल ना, तर आपण पण लटकू. चल इथून, चल. ती सटकले पण तुला जाऊ देणार नाही मी. माझ्या मुलीला कुठे जाते? हा, माझ्या मुलीला त्रास देते? आता कशी तावडीत सापडलीस? हा, माझ्या मुलीला किडनॅप करतेस? हा,
काय ग किती फाडतीये ही? तो चेहरा ना सगळ्यांसमोर दिसलाच पाहिजे. उठ. माझ्या पोटीत त्रास देते. पुन्हा पुन्हा असं करशील असं पुन्हा? हा? काय ग अशी कामं करून तोंड लपवतेस? हा, लाज वाटते तोंड दाखवायला? थांब, तुझा हा चेहरा सगळ्यांसमोरच आणते. काढ 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 काढ, बघू दे मला कोण आहेस तू? हं? काढ काढ. अरे अंजली, ये ये ये. कशी आहेस आता? बरी आता. बरं, अक्काई कुठे आहे? मी कधीपासून फोन करते पण ती उचलतच नाहीये. अगं प्राचीला क्लासला सोडायला गेली. अच्छा. पण बरं झालं तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. अगं उभी का, तू बस ना. बरं, चहा घेणार आहेस? नाही, नको. अंजली, मागे तुला बोलले होते ना मी, तुझ्यासाठी एक छानसा मुलगा बघितलाय. त्याच्याबद्दल सांगायचंय. तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. म्हणजे अक्काईने माझ्यासाठी प्रीतमचं स्थळ बघितलंय. हे बघ, प्रीतम मला माझ्या मुलासारखाच आहे. चांगला शिकलेला आहे, संस्कारी आहे आणि तू त्याला ओळखतेसच की. काकू, पण मी याबद्दल जरा अक्काईशी. अगं तिच्याशी नंतर बोलू. आधी तुझ्या मनात काय आहे ते सांग मला. प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं मत फार महत्वाचं आहे. म्हणजे तू वेळ घे, हवा तेवढा वेळ घे, विचार कर आणि सांग. तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बरं. प्रीतम, काय म्हणताय, कसे आहात? आणि मला असं भर रस्त्यात का थांबवलं? कोण आहेस तू? कोण आहे म्हणजे? सुजित. तुम्ही ओळखता मला? आत्ता कुठेतरी खरी ओळख पटायला लागली. अंजलीचं दुकान ज्याला बळकवायचं आहे त्या बिल्डरचा माणूस असतो तो. नितीन आणि भालेराव यांच्यासोबत आहेस ना? एक मिनिट. माझा यांच्याशी काही संबंध नाहीये. ते चल चल थापाड्या. मी स्वतः तुला पाहिलं त्या दोघांसोबत. खरं तर तुला त्या दिवशी रेड हँडेडच पकडणार होतो. 9 वेळ तू निसटलास आणि त्यानंतर कालही तुला मी त्या दोघांसोबत बोलताना पाहिलंय आणि त्याचा फोटो काढलाय मी. आणि तू? हा, मला भेटलो होतो मी त्यांना. आत्ता मला म्हणालास की तुझा त्या दोघांशी काहीही संबंध नाही म्हणून. संबंध नाहीच आहे. मी फक्त त्यांना भेटलो होतो. कशाला? काम होतं माझं. कसलं काम?
नाही सांगू नाही सांगू शकत नाही. ते किती कन्व्हिनियंट आहे ना हे? तू खोटं बोलतोय सुजित. तू सामील आहेस त्या दोघांसोबत. अरे अंजली सोबत खोटं बोलताना लाज नाही वाटत तुला? भलते सलते आरोप करू नका माझ्यावर प्रीतम. खोटं बोलताय तुम्ही. 100% खरा बोलतोय मी. अरे तू जाऊ दे, तुझ्याशी वाद कशाला घालत बसतोय? फोटो काढला ना मी तुझा त्या दोघांसोबत. आत्ताच्या आत्ता जाऊन अंजलीला तो फोटो दाखवतो. नाही तिलाही कळू दे ना आज सुजित नक्की आहे तरी कोण. काय झालं? ठीक आहे, दाखवा फोटो. नाही तुम्ही एकटे कशाला जाताय? मी पण येतो तुमच्या बरोबर. आत्ताच्या आत्ता खरं काय खोटं काय सगळं करून टाकू आपण. नाही तिथे करणारच आहे. हा तुला आज एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. ग्रेट. चल चल आत्ताच्या आत्ता अंजलीला फोटो दाखवून काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. ओके. चल चल लेट्स गो. घ्या. वा, अरे आलात तुम्ही? क्लास लवकर संपला का आज? नाही आजोबा, आज क्लास झालाच नाही. तुम्हाला माहितीये का, आईनी त्या किडनॅपर्सचा क्लास घेतला. त्यांना खूप मारलं. ती माझी सुपर वुमन आहे. काय ग, कोणाला मारलं? काय म्हणते ही? आजी, ते जे किडनॅपर्स होते ना, ज्यांनी मला किडनॅप केलं होतं, त्यांना खूप मारलं. आई, आम्ही हिच्या क्लासपर्यंत पोहोचलो आणि तिथे ह्यांनी काही लोकांना बोलताना पाहिलं. त्यांनी दाखवलं मला की आणि म्हणाले की हेच किडनॅपर्स आहेत म्हणून. आई, हेच आहेत ते किडनॅपर्स ज्यांनी मला किडनॅप केलं होतं. म्हणून मग मी लगेच तिथे गेले आणि त्यातली 2 जण पळून गेली, पण 1 जण सापडला आणि त्यांना मग मारलं मी. आजी, आईनी त्या बाईला सॉलिड मारलं. तुम्ही हवे होतात बघायला. काव्या, त्यांना तू सरळ भिडलीस? अगं त्यांनी तुम्हाला काही केलं असतं म्हणजे? बाबा हो, प्राचूने सांगितलं की तीच माणसं किडनॅपर्स आहेत. त्यांना बघून संताप झाला माझा. त्या दिवशी हिला त्रास झाला, आपल्याला जे काही सहन करावं लागलं ते सगळं आठवलं आणि मग माझा ताबा सुटला. मग मी ठरवलं की यांना अद्दल घडवायलाच हवी. काव्या, काही झालं तरी या माणसांशी आपल्याला सांभाळूनच वागावं लागतं. अगं प्राची होती तुझ्या बरोबर, कोणाला तरी बोलवायचं, विशूला फोन करायचा. बाबा तेवढा वेळच नव्हता, ती निसटली असते तर. नाही, पण तरीही तुझं चुकलंच. उगाचच तू हे धाडस केलंस. अजिबात नाही. बरोबरच केलंय तिने. स्वतःच्या मुलाला हात लावल्यावर कुठलीही आई चवताळून उठणारच. त्यांना धडा शिकवायलाच हवा होता. काव्याच्या ठिकाणी मी असते ना, मी सुद्धा हेच केलं असतं. स्त्री आहोत म्हणून काही घाबरून राहायचं का? बाईची ताकद काय आहे हे कळायलाच हवं होतं त्यांना. ते दोन्ही गुंड पळून गेले का ग? हो आई, ती दोघं पळाली, पण त्यांच्या बरोबर एक साथीदार बाई होती. ती सापडली माझ्या तावडीत. तिला असा चोप दिलाय ना की पुन्हा असा काही गुन्हा करायची हिंमतच होणार नाही तिची. काय, त्यांची साथीदार बाई होती? आश्चर्य. म्हणजे आता असल्या गुन्ह्यात महिलाही त्यांना मदत करतायत? हो ना बाबा, तिचा चेहरा बघू शकले नाही मी, पण तिचे डोळे बाबा, ते डोळे मी यापूर्वी कुठेतरी नक्की बघितले. ती पुन्हा जर स्कार्फ बांधून माझ्या समोर आली ना, तर मी त्या बाईला नक्की ओळखेन. बाप. आ!
एवढं कोण मारत? आज मेलेच असते मी. काव्यामध्ये एवढी ताकद कुठून आली देवाच ठाऊक. हिचं ना वाटोळा होऊ दे, ती सगळी वाट लागू दे. ऐक नशीब आज एक्सपोज नाही झाले मी तिच्या समोर. तिने माझा चेहरा बघितला असता तर. अंजली, तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. तुम्ही दोघे इथे एकत्र? हो. तुझा हा साधा भोळा निरागस वाटणारा मित्र एक नंबरचा ढोंगी आणि लबाड आहे हे दाखवायला आलो इथे. काय बोलतोयस तू प्रीतम? थांब एक मिनिट. सुजित, तुम्ही? गप गप, काय बोलायचं नाही. या गरीब आणि भोसट चेहरा मागे अत्यंत घाणेरडा माणूस लपलाय. हा त्यांचा माणूस आहे अंजली. एक्सपोज झालाय आज. मला वाटतं त्या दिवशी सुद्धा ब्लड डोनेशनच्या नावाखाली तुझ्याकडनं भलत्याच कुठल्या तरी पेपर्सवर सही हवी होती याला. नाही, त्या दिवशी आपल्याला पेपर्स दाखवत नव्हता, घाबरला होता. आठवत आहे ना? पाणी सांडलं. सॉरी, खूप इम्पॉर्टंट पेपर्स आहेत का? मी बसून देतो एक मिनिट. नाही नाही नको नको नको, मी पुसतो. अरे मी करतो. नाही नाही नको नको, राहू दे. अरे अंजली, हे खरं नाही आहे. मग ते फोटोज तेही खोटे आहेत का? हा फोटो खराच आहे, पण या फोटोचा याने जो अर्थ काढलाय तो चुकीचा आहे. काय काय चुकीचं आहे? नाही सांग ना, समजाव. ओके, मी एक्सप्लेन करतो. मी त्या काय रे, जास्त शांतपणा करतो तू? हा, भले रो. हिरो बनतोय. आधी ही पोरगी इथे या दुकानदारांची लीडर बनली होती. आता तुला लीडर बनायचं का? हे बघा, तुम्ही या पोरीला जास्त त्रास देऊ नका अशी विनवणी करायला तू हातापाय जोडत माझ्याकडे आला होतास ना. तेव्हाच तुला सांगितलं होतं की या दुकानाचा नाद सोड, या लफड्यात पडू नकोस म्हणून. आज तू त्या कदम मावशींना भेटलास, त्यांना सांगितलं तुमच्या दुकानाचं काय ते मी बघतो. काय बघणार आहेस तू? नाही, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, पण उबाड बंद. आणि याच्यानंतर परत जर आमच्या वाटेत आडवा आलास ना तर तुला जित्ता गाडीन मी जमिनीत. पोरांनो, तुम्ही पण लक्षात ठेवा, या असल्या चिरकुट लोकांना मध्ये घेऊ नका. काहीच होणार नाही त्यानं. तुमचे दुकान आहे ना, आमच्याच ताब्यात येणार आहे. कसं ताब्यात घेतो बघतो ना आम्ही. पण पंगा नाही घ्यायचा आमच्याशी. लय मागात पडेल तुम्हाला. फुक्कटचे माराल रे. आणि तू हिरो, आलं का लक्षात तुझ्या? हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी. अंजली, तुमचं दुकान त्या बिल्डरच्या ताब्यात जाऊ नये याची विनंती करण्यासाठी त्या भालेरावला भेटायला गेलो होतो मी. आणि तेव्हाच या प्रीतम सरांनी माझा फोटो काढला. प्रीतम, मला तेव्हाच विचारायचं ना, तुम्हाला डाऊट होता तर. मी तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली असती. पण मग तुम्ही कदम मावशींकडे? कदम मावशींचं पण दुकान आहे ना, तिथे मी वाण सामान घ्यायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला विनंती केली आमचं दुकान वाचवा. मी म्हटलं बघतो प्रयत्न करून.
कदाचित कुणीतरी त्या भालेरावला सांगितलं असेल. अंजली, तुम्हाला सुद्धा जर माझ्याबद्दल डाऊट असेल, माझ्याबद्दल शंका असेल, माझ्याबद्दल प्रश्न असतील तर मला आत्ता विचारा. मी आत्ता सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देतो. काहीही लपवणार नाही तुमच्यापासून. पण हे असले भलते सलते आळ घेऊ नका माझ्या. काय, मी गरीब आहे पण म्हणून लबाड विश्वासघात करणारा नाहीये. आम्हा गरिबांसाठी आमचा इमान सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. एनिवे, तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर मी निघू. माझ्या एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे. ते माझी वाट बघत बसले असतील. आणि ज्यांचं पोट भरलेलं असतं ना, त्यांना पोटासाठी कष्ट करणाऱ्यांची किंमत कधीच नसते. प्रीतम साहेब, मला तुझी काळजी वाटते आणि कायम वाटत राहणार, कारण तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. माझ्या बेस्ट फ्रेंडला कोणामुळे आणि कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत राहणारच. अंजली, तू आनंदी राहणंच डिझर्व करतेस. प्रीतम, अंजली, आय एम सॉरी. जे काही घडलं आता ते, हे बघ, मला सुजितवर पहिल्यापासून संशय होता. एका मागोमाग एक अशा काही घटना घडत गेल्या की मग. हो, पण ते तसे नाहीये हे स्पष्ट झालंय ना. प्रीतम, मला तुझी काळजी कळतेय रे, पण मला असं का जाणवतंय की तुला एकूणच सुजित आवडत नाहीये. त्यांची प्रत्येक गोष्ट खटकते. आता त्याचं कारण काय आहे ते मला माहित नाही. नशीब त्या भालेरावला वेळेत मेसेज केला आणि ते येडं आलं सुद्धा वेळेत. नाहीतर माझी वाट लागली असती. मला फासावर लटकायला लागलं असतं. चल चल बडाबड. भालेराव ताबडतोब अंजलीच्या दुकानात येईल. तिथे प्रीतम पण असेल. मी तुमचा माणूस नाहीये असं दाखवून द्यायचं. निघ, लगेच निघ. पण प्रत्येक वेळेस कोणीतरी भालेराव नाही तर अजून कोणीतरी वाचवायला येणार नाही. सुजित नाही येणार. तो प्रीतम जामच उड्या मारायला लागला. त्याची नांगी तर आता ठेचायलाच हवी. प्रीतम, ते ना खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी माझी खूप मदत केली आहे. माझा जीव वाचवलाय. असते नसते तर कदाचित मी तुझ्या समोर नसते. तू बहुतेक अर्धवट माहितीवरून त्यांच्यावर संशय घेतलायस, पण प्लीज त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आज खूप दुखावले गेलेत ते, आणि आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं तर ते मलाही आवडत नाही आणि तुलाही, हो की नाही? आणि प्रत्येकाला आपला स्वाभिमान प्रिय असतोच ना. ऑफकोर्स, असायलाच हवं. पण तरीही सुजितच्या बाबतीत माझं काही चुकलंय असं मला अजूनही वाटत नाही. पण फक्त मी आत्ता काही बोलणार नाही, इतकंच. एनिवे, चल मी निघतो. प्रीतम, प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बघ. नाही, नको. प्रीतमशी आत्ता लगेच काही बोलायला नको. काकू म्हणाल्या तसं मला साधे विचार करू दे. काही नाही,
तुम्ही माझ्या काळजीपोटी इथपर्यंत आलात, काय चुकीचं घडतंय की नाही हे शोधून काढायचा प्रयत्न केलात, हे बघून छान वाटलं. थँक्यू. प्रीतम, तू सगळ्याच बाबतीत चांगला आहेस. मला तू खूप आवडतोस. तुझ्याशी नेहमी बोलावं, तू सतत सोबत असावास असं वाटतं. पण हे वाटणं म्हणजेच प्रेम आहे की नाही ते मला कळत नाही. मैत्रीचं नातं हे प्रेमापेक्षाही मोठं असतं अंजली. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि तुझं लग्न झालं तरी आपली मैत्री ही अशीच कायम राहील. माझ्या बेस्ट फ्रेंडला कुठलाही त्रास होता कामा नये याची मी नेहमी काळजी घेईन. बिकॉज यू डिझर्व द बेस्ट. मला तर बघतेच मी आता इडियट कुठचा. हसतोयस काय तू? लाज नाही वाटत तुला? ए नीट बोलायचं आपल्याशी कळलं ना. तुला बाडी केलीस म्हणून आज मार खाल्लास. बघितलंय आपण सगळं. लबाडी मी नाही, तू केलीयस. ठरल्याप्रमाणे सगळे पैसे दिलेले आहेत मी तुला, कळलं ना? तुझी भूक संपत नाहीये आणि संपणारही नाही. मी सांगतो तेवढे पैसे टाकायचे, नाहीतर डायरेक्ट काव्याशी जाऊन बोल. तू कोण आहे हे माहिती नसताना तुला काव्याने एवढा धुतलाय. तुझं नाव आणि तुझे धंदे कळल्यावर तुझी काय हालत होईल याचा जरा विचार कर. त्यामुळे मी सांगतो तेवढे पैसे द्यायचे. कुठे आणि कसे द्यायचे ते सांगतो फोन कर. कशी बशी काव्यापासून वाचली मी. त्यात ह्याच्या डिमांड्स डिस्कस्टिंग. आई द्या, मी तुमचा पाय व्यवस्थित घासून देत. आई पाय दुखतायत ना. तुम्ही बसा, बघू, आराम करा, मी तुम्हाला करून देते. द्या आई. एक आईच दुसऱ्या आईला खऱ्या अर्थाने समजू शकते हे आज पुन्हा एकदा पटलं मला. आज त्या गुंडांशी एकटीने लढले मी आणि त्याबद्दल तुम्ही माझी बाजू घेतली. मला खूप बरं वाटलंय. मला तरी असं वाटतं ना की चांगल्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही पाठीशी उभे असता. हे मला आधीच माहिती होतं म्हणून त्यावेळी आपोआपच माझ्यात बळ आलं असेल, हो ना? माझ्या स्वभावाची ही बाजू कळली, पण सगळ्या बाबतीत मी सारासार विचार करून ठरवते हे नाही कळलं. बरोबर ते बरोबर, चूक ते चूकच म्हणते मी. अंजली आणि प्रीतमच्या बाबतीत तू जे काही ठरवलेलं आहेस मला अजिबात पटलेलं नाही. आई, मी मुद्दाम विरोध करत नाहीये ना. अहो, प्रीतम लाडूकडे जोडीदार म्हणून बघतच नाहीये आणि मुळात त्याच्या मनात लग्नाचाच विचार नाहीये. मग तो लाडूवर प्रेम कसं करेल आई? प्रेम लग्नानंतरही होऊ शकतं ना. तुझ्याशी लग्न करताना विश्वजित नाराज होता, माझ्या लक्षात आलं होतं. पण आता हळूहळू का होईना तुझं महत्व पटतंय ना त्याला. पण त्यासाठी खूप वर्ष जावी लागली.
आणि लाडूच्या बाबतीत तसं व्हायला नको इतकंच वाटतंय मला. मी सुद्धा तुझ्यासारखाच तिच्या भल्याचा विचार करते. हे तरी पटतंय ना तुला? आई अहो ते माहितीये मला. मला फक्त इतकंच म्हणायचंय की हा निर्णय आपण उगाच घाईघाईत घ्यायला नको. आणि मी लाडूसाठी एक मुलगा बघितला. आशू आशू काय चाललंय? आई मस्त रील बघत होते मी, खूप हसले. तुला हसायचं? हो. मग मी सांगते ते ऐक, खूप हसशील. म्हणजे अगं प्रमिलाने अंजलीसाठी कुणाचं स्थळ सुचवलं माहितीये? कुणाचं? सुजितचं. कोण सुजित? शू आता असं काय करते? तो नाही का अंजली हॉस्पिटलमध्ये असताना रक्त मिळवून दिलं तो? हा सुजित, तुमच्या पेशंटसाठी यानेच ब्लड अरेंज केलं. सुजित? अच्छा तो होय. हा. अगं किती साधा आहे, पण खूप बोरिंग आहे तिच्यासारखं. दे ना, आपल्याला काय करायचंय? पण मज्जा ऐक ना, तोही अनाथ आणि ही बिचारी सुद्धा अनाथ. पण असं ह्या सगळ्यात आहे की नाही आपलं भलं होणार. कसं? तुझ्या आणि प्रीतमच्या आयुष्यातून अंजली नावाचा काटा दूर होणार आहे. प्रीतमचं आणि तुझं लग्न अगदी निवांत होणार. मग तू राहशील गुप्तेंच्या घरात राणी बनून आणि ती अंजली सुजितच्या फाटक्या झोपडीत. काय झालं काकू? तुम्ही दोघी का हसताय? एव्हाना दुसरा मुलगा बघितला सुद्धा तू? काव्या, तुला एकदा सुद्धा मला विचारावंसं सांगावंसं नाही वाटलं? आई अहो मी पुरे झाली तुझी सेवा. या विषयावर आपलं एकमत होऊ शकत नाही, त्यामुळे यावर बोलून तरी काय उपयोग आहे? जा झोपायला जात. आई मी जा म्हटलं ना. ठीक आहे. मधुरा, अगं तू प्रीतमशी बोललीस का अंजलीच्या बाबतीत? नाही? मग बोल आत्ता. त्याला कसं तयार करायचं ते तू ठरव. त्याचा एकदा हुकार आला ना की मग पुढची बोलणी करायला बरं ना आपल्याला. आई तुमच्या हट्टापायी मी माझ्या लाडूचं आयुष्य दुःखी होऊ देणार नाही. लाडूसाठी सुजितच योग्य मुलगा वाटतो. तिच्यासाठी योग्य तो निर्णय मीच घेईन. अगं अंजली, आलीस तू? तुझ्या लग्नाबद्दल ऐकलं आणि इतके खुश झाले मी, माझ्या आनंदाचा पाराच उरला नाहीये. काव्या त्याने तुझ्यासाठी चांगला मुलगा बघितलाय. आता बिनधास्त लग्न कर. म्हणजे हे सगळं तुम्हाला मान्य आहे? अगं मान्य म्हणजे आहेच मुळे. आता तू कसलाही विचार करायचा नाही आणि लग्नाला होकार देऊन टाकायचा. तसंही तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर वाटता.
तुम्ही दोघी माझ्या आनंदात सहभागी होत आहे हे बघून मला खूप बरं वाटतंय. अंजली बाळा वेडी आहेस का ग? आम्ही आनंदी असणारच. आता तुझ्या या हातांना मेहंदी लागणार, अंगाला हळद आणि डोक्यावर अक्षताही पडतील. माझ्या बाळाच्या आयुष्याचं सोनं होणार. ये अंजली, तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बघ. प्रीतम मला आवडतो, पण फक्त मित्र म्हणून. माणूस म्हणून तो तसा खूप चांगला आहे, पण आयुष्याचा जोडीदार म्हणून मी अजून काही विचार केला नाही. केलायस, पहिल्या दिवसापासून विचार केलाय. तुला प्रीतम अगदी मनापासून आवडतो, आयुष्याचा जोडीदार म्हणूनच आवडतो. नाही, तसं काही नाहीये. असंच अंजली, माणूस अख्ख्या जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही. तू खूप आधीपासूनच प्रीतमच्या प्रेमात पडलीस. तो समोर आल्यावर तू किती अस्वस्थ होतेस. तो लांब गेल्यावर किती हुरहुर लागते तुला. सतत त्याची आठवण येते, त्याच्याशी बोलावंसं वाटतं, त्याच्याकडे तासनतास बघावंसं वाटतं. याला प्रेम नाही तर काय म्हणतात अंजली? तुला सगळं कळतंय, पण तुझं आणि त्याचं कसं जुळणार या भीतीनेच तू आतापर्यंत प्रेमाला मैत्रीचं नाव देत राहील. हे खरं आहे ना? चल, आता विचार करू नकोस. प्रीतमशी लग्नाला सरळ होकार देऊन टाक. तोच आहे तुझ्या मनासारखा, तुला हवा तसा जोडीदार, तुझी काळजी घेणारा, सुखदुःखात तुझ्या सोबत असणारा, तुझं मन जपणारा, आदर करणारा असा आदर्श जोडीदार. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही अंजली. होकार देऊन टाक. आजी, तू आजोबाला कधी आय लव्ह यू म्हणाली आहेस का? हा काय फाजीलपणा आहे? घरातल्या मोठ्या माणसांशी असं बोलतात का प्राची? प्राची, काय हे? आजी, तू आणि आजोबा बेस्ट फ्रेंड्स आहात ना, तर तू आजोबांना आय लव्ह यू का नाही म्हणत? अगं, हे कुणी शिकवलं तुला? श्रेष्ठ आंटीने. त्या दिवशी श्रेष्ठ आंटीचा फोन आला होता. मी फोन उचलला तर तिला वाटलं डॅडू बोलतोय, तर ती म्हणाली की सॉरी सॉरी सॉरी, हे आमचं टॉप सिक्रेट होतं, कोणाला सांगायचं नाही. सांगायचं नव्हतं म्हणजे? अगं, श्रेष्ठ आंटी म्हणाली की कोणाला काही सांगायचं नाही. प्राचू, नीट सांग बघू काय झालं ते. श्रेष्ठांटी फोनवर काय म्हणाल्या? आय लव्ह. तुला? नाही आजी, मला नाही, डॅडूला. प्राचू, नीट सांग बघू काय झालं ते. सांगितलं ना मी.
श्रेष्ठ आंटीचा फोन आला होता. मी उचलला तर तिला वाटलं डॅडू बोलतोय. तर ती म्हणाली, राजू, ती म्हणाल्या आय लव्ह वर्किंग विथ युअर फादर असं म्हणाल्या असतील. डॅडू पण राजू हे बघ कसं आहे की आता मी ऑफसाईडला गेलो होतो ना, तर तिथे ते प्रेझेंटेशन माझं त्याचा प्रॉब्लेम झाला ना, तर श्रेष्ठ आंटीनी मला हेल्प केली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि ते काम करता करता त्या माझ्याकडून खूप शिकल्या आणि म्हणून त्या म्हणाल्या आय लव्ह वर्किंग विथ युअर फादर. डॅडू तुम्हाला म्हणाली होतीस ना बेस्ट फ्रेंडला आय लव्ह यू म्हणायचं असतं, म्हणाली होतीस ना. हं, मी पण म्हणतो आय लव्ह यू काव्या. ओके. ताई, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, मी पण तुला बोलतो आय लव्ह यू. चला नाश्ता करा, शाळेत जायला उशीर होतो, मी सोडतो तुम्हाला. कम ऑन डॅडू, आमची शाळा 1 hour लेट आहे. तू जा, आई आम्हाला सोडेल. हो, मी सोडेन त्यांना. चला मी निघतो. बाय 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 बाय. अरे संपव ना निमिष. मला बाद झालं. बरं ठीक आहे, जा तुम्ही स्कूल बॅग्स भरा, मी आले. आई बाबा मी आलेच. हा खरंच ही मुलं कशातनं काय अर्थ काढतील ना कधी. गंमत आहे नुसतं. माझ्या जे मनात येतंय ते खरं असेल का?